महायुतीतल्या मित्रपक्षांमध्ये खडाखडी सुरूच. अजित पवारांकडून भाजपा पुन्हा टार्गेटवर, तर युती धर्म राष्ट्रवादीनेही पाळायला हवा, रवींद्र चव्हाणांनी सुनावली. बिनविरोध निवडणुकांच्या निकालावरून मनसे ॲक्शन मोडमध्ये. मनसे नेते अविनाश जाधवांनी घेतली निवडणूक आयुक्तांची भेट. दिलेले पुरावे पाहून आयुक्तांचे डोळे विस्फारले आहेत. जाधवांची उद्विग्न प्रतिक्रिया. निवृत्तीच्या वक्तव्यावर नारायण राणेंचं युटर्न. घरी बसायचं ठरवलं. काल दिलेल्या संकेतानंतर आज घुमजाव, तर निवृत्त होणार नसल्याचं राणेंकडून स्पष्ट. गुलाब्यातल्या धमकी प्रकरणावरून उद्धव ठाकरे राहुल नार्वेकर वाद शिगेला. ठाकरेंच्या टीकेकडे लक्ष देत नाही. या थंडीतल्या जुन्या जखमा. नार्वेकरांचा ठाकरेंना टोला. नवी मुंबईत गणेश नायकांची एकाधिकारशाही. म्हस्केंची टीका. तर जिनके घर शीशे के होते हैं वो दूसरों पे पत्थर नहीं फेका करते. संजीव नायकांचा पलटवार. शिंदे गणेश नाईक वाद शमीन. उमर खालिद आणि शर्जील जेलमध्येच राहणार. दिल्ली दंगलकट प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळला. अन्य 5 आरोपींना मात्र जामीन मंजूर. धाराशिवच्या मैलारपूरमध्ये खंडोबाच्या वार्षिक यात्रेचा उत्साह. येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर. यात्रेनिमित्ताने कुस्ती स्पर्धेचं आयोजन.